कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणांगणात आमदार महेंद्र थोरवे यांनी रोखठोक राजकारण केलं। राष्ट्रवादी आमच्या सोबत नकोच असं म्हणत त्यांनी भाजपा, RPI आणि शेकापला सोबत घेऊन महायुती बनवली। कळंब जिल्हा परिषद वॉर्ड हा कर्जतच्या नकाशात अगदी दूरवर असला तरी तिथली राजकीय गणितं उमेदवारांची उलथापालथ करतात। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये डावललं जाते अशी भूमिका मांडत हरिश्चंद्र निरगुडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकासाचं विजन मनापासून आवडले असं म्हणत हरिश्चंद्र निरगुडा यांनी असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाटचाल सुरू केली। निरगुडा हे तळागाळातील कार्यकर्ते असून त्यांचं सामाजिक काम सुद्धा कौतुकास्पद आहे। गावासाठी विकासाच्या योजना आणण्याचं त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आणि त्यांना शिवसेनेची कळंब जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर झाली। तालुक्यामध्ये शेकाप सुद्धा सामान्य कष्टकऱ्यांचा पक्ष म्हणून आजही चर्चेत असतो। अनेकदा शेकापची मतं निर्णायक मतं ठरतात, त्यामुळे त्यांच्याशी युतीची बोलणी करत त्यांना समान न्याय देत आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीमध्ये सामील करून घेतलं। कळंब पंचायत समितीमधून रेश्मा जोशी आणि नीलम ढोले यांना शेकापकडून उमेदवारी मिळाली। वॉर्डाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करणारे हे चेहरे प्रचंड ताकदीनं रणांगणात उतरले। कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून झालेली विकास कामं लोकांच्या पसंतीला उतरली आणि महायुतीच्या उमेदवारांचं पारडं जड झालं। कळंबमध्ये रस्ते, स्मारकं, पाणी योजना अशा कामांमुळे आमदार महेंद्र थोरवे यांची ताकद जनमानसात प्रचंड आहे। विकास हवाय तर महायुतीलाच मत अशी चर्चा कळंब वॉर्डमध्ये सुरू आहे। विरोधकांनी कितीही राजकारण केलं तरी कळंबमध्ये महायुतीच सरस ठरताना दिसतेय। त्यामुळे विरोधकांना शिकवणार राजकीय धडा कळंबमधून लढणार रेश्मा जोशी, नीलम ढोले आणि हरिश्चंद्र निरगुडा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।